जेव्हा देव आपल्यावर कृपा करतो, जेव्हा देव आपल्यावर कृपा करतो तेव्हा सद्गुरूची भेट घडवतो. जेव्हा पुण्य तुमचं कळसाला पोचतं तेव्हा सद्गुरूची सेवा करण्याची वृत्ती प्राप्त होते. आपण का करायचं सद्गुरूची सेवा, सद्गुरू चिंतन का करायचं? म्हणजे आपले दोष नष्ट होतात. आपले मानसिक दोष नाही म्हटलं तरी प्रत्येक जण हा एक मनोरुग्ण असतो. जन्माला आलेला प्रत्येक माणूस मनोरुग्ण आहे, कारण त्याला त्याची क्वालिटी माहीत नाही म्हणून तो मनोरुग्ण. कारण बालपणापासून जे संस्कार झाले त्या संस्कारात खूप त्रुटी होत्या. त्या तिथे वैराग्याचं शिक्षण कुठे दिलं गेलं नाही. अभ्यास शिकवला, जीवन शिकवलं, संसार शिकवला, व्यवहार शिकवला, वैराग्य नाही शिकवला. प्रत्येक आई म्हणते मुलाला मोठा हो, इंजिनियर हो, डॉक्टर हो आणि भरपूर पैसे कमव आणि सुखी राहा. कुठलीच आई म्हणत नाही तुला संन्यास घ्यायचाय, तुला मुक्त व्हायचंय. कारण हा संस्काराचा दोष आहे. कुठल्याही आईला आपल्या मुलाने संन्यास घेतलेला आवडणार नाही किंवा वैराग्य होऊन मुक्त झालेलं तिला आवडणार नाही, म्हणून ती असंच शिक्षण देते. पण गुरुठाई आला, एक जादू आहे. तो म्हणतो तू मुक्त आहेस, तुला मी दिव्यत्वात घेऊन जातो, तुला संसार सोडायला काही गरज नाही. आणि त्या सगळ्या शक्ती तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही सगळे दिव्याने, दिव्यत्वाने आपण सगळे भरलेलेच आहोत. फक्त थोडं चॅनलाइज करायला हवं. आता गंमत सांगतो तुम्हाला. सगळ्यांनी डोळे बंद करा. आपल्या आवडत्या देवाला आठवा. एका सेकंदात जर तो प्रकट होतोय तर मग तुमची ताकद केवढी, किती शक्तिमान हा. एका सेकंदात जर तो तुम्हाला समाधी देतोय, एका सेकंदात तुमची मनशक्ती इतकी ताकदवान आहे की तुम्ही त्याला खेचून तुमच्या समोर आणता तुम्ही. आणि हे आपल्याला माहित नाही, हे आपल्याला कोणी शिकवलं नाही की एका क्षणात तो त्या दिव्यत्वात जातोस, एका क्षणात तू समाधी उपभोगतोस त्या सद्गुरु चरणावर, त्या दिव्य देवावर. जी तुझी देवता आहे ती एका सेकंदात येते. ही जर तुझ्याकडे दिव्य शक्ती आहे मग तू निश्चिंत का होत नाहीस? हे कुठे शिकवलं गेलं नाही, हे फक्त सद्गुरु शिकवतो. म्हणून त्याची साथ धरा, कारण त्याच्याकडे इतकी प्रचंड शक्ती आहे. त्याने फक्त तुमच्याकडे पाहावं, एका क्षणात तुमचं दिव्यत्व खुलवून जातं. सोट पुन्हा पुन्हा ह्याच्या संगत राहावं. हीच सद्गुरूची शक्ती जी आहे ती तुम्हाला वेड लावते आणि तुम्हाला सहज समाधीत घेऊन जाते. आणि ही समाधी तुम्ही नित्य अनुभवता, पण तुम्हाला वाटतं की देव वेगळा आणि मी वेगळा, आणि मग स्वतःला कुठेतरी कमीपणा घेता. हे चुकीचं आहे. तुम्ही पण तेवढ्याच ताकदीचे आहात, तुम्ही सुद्धा तेवढ्या शक्तीने परिपूर्ण आहात. फक्त त्याच्या दरबारापर्यंत येण्याच्या पावलाला सवय करून घ्या की त्याच्या दरबारात हजर व्हा. खूप वर्ष जातात तेव्हा दरबाराची पाऊलवाट डोळ्याला दिसते, तोपर्यंत दिसत नाही. वाट पाहतो, अरे तूच परिपूर्ण आहेस हे ऐकण्यासाठी त्याने किती वर्ष झिजवली, किती साधना केल्या, किती प्रकार केले. पण त्या सद्गुरु ठाई आल्यावर कळला, रे तो आणि मी वेगळा नाही आहे. त्यानेच मला संपूर्ण परिपूर्ण केलं आणि तो म्हणतो आपण एक रूप आहोत. ही किती मोठी गोष्ट आहे. कल्पना करा तुम्ही, हा गुरु काय जादू करतो. त्याचं स्वरूप तुम्हाला बहाल करतो. हा देवच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. सगळे तुमचे
नातेवाईक सुटून जातात, सगळे तुमचं कुटुंब सुटून जातं त्याच्या चरणी आल्यावर. असं व्हायला हवं, असं वैराग्य यायला हवं. आणि ते दररोज दररोज एवढीच साधना करा, त्याला स्मरण करा आणि हरवून जा. ध्यान कोण करतो? जो द्वैत पाळतो तो ध्यान करतो. ध्येय, ध्याता, ध्यान आणि ध्येय ही तीन शक्ती आल्या. पण मीच त्या शक्तीने युक्त म्हटल्यावर म्हणजे आपण सगळे त्या शक्तीने परिपूर्ण आहोत. फक्त चुकीच्या संस्कारांमुळे आपल्याला कळतच नाही की आपणच तो विष्णू आहोत, आपणच तो राम आहोत, आपणच तो शंकर आहोत. काही सेकंद मिळणार हे सुख, काही सेकंदाची मिळणारी समाधी अशी नित्य असावी. मग तुम्ही स्वतःला वेगळे करून घ्या समाजापासून, कुटुंबापासून. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय, स्वतःला वेगळे करा. कारण मृत्यू हा तुम्हाला पक्का आहे, त्यात काही तिकडे काही चॉईस नाही. मग आत्ताच का नाही? आत्ताच का नाही विलग व्हायचंय तुम्हाला? आत्ता विलग व्हायची प्रयत्न करा. तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्या दिव्यत्वात विलीन करा. स्वतःला काही व्यक्तिमत्वच ठेवू नका. मग हळूहळू तुमच्या जीवनातलं सद्गुरूचं स्थान व्यापक होईल आणि तुमची दृष्टी शुद्ध होईल, पवित्र होईल, चित्त शुद्ध होईल, सगळीकडे पावित्र्य दिसेल, सगळीकडे देवाचं अस्तित्व जाणवेल, त्याची शक्ती कशी कार्य करते हे दिसायला लागेल. आतापर्यंत आपलं दिसतो, माझं घर, माझं वैभव, माझं शरीर, माझं मीपणा, माझे विचार, माझे आचार, माझं शुद्ध कर्म, माझं अशुद्ध कर्म, ह्याच्यातच बुडालेलं मन हळूचकन काढून घ्या आणि त्या चरणीवर वाहून टाका आणि बघा जादू. एक दिव्य जादू होते आणि तुम्ही सहज त्याच्या इतकेच तेजस्वी होता. आणि हे जेव्हा सद्गुरू सांगतो, अरे तुझ्यात आणि माझ्यात काय भेद आहे, असं मेल्याहून मेल्यासारखं होतं. असं बरेच वाटत, अरे मी कुठे आहे, मी काहीच नाही केलं. अरे तू एकच केलंस, त्याच्या चरणी आलास, त्याच्या दरबारात हजर झालास ना. ती तुझ्या कोट्यानं कोटी जन्माची पुण्य फळायला आलं म्हणून तू इथे येऊन पोचलास. तोपर्यंत येताच येत नाही. आता तू दिव्यत्वात साधना कर, तू स्मरण कर, मी प्रकट होतो. हिम्मत माझी न प्रकट होण्याची. इतकं सुंदर आहे. तुम्ही स्मरण करा, तो तसाच्या तसा प्रकट होईल. बघा, कुठे दर्शनाला जाऊन आला असाल तर बघा, तसाच्या तसा पांडुरंग बघा, तसाच्या तसा दिसतो. तो रामरायाला सांगा, ये तू इथे प्रकट हो. सहज दिव्यत्वात विचरण करा. हा संसार अगदी क्षोत्रक वाटेल. नको ते वाद, नको ते तंटा, नको तो संसार, असं वाटेल ह्याच अवस्थेत राहावं. आणि ही दिव्य समाधी आहे, तुम्हाला सहज प्राप्त होते. आणि हे ऐकण्यासाठी तुम्ही येता पारोवार. हा भाव, हा दिव्यत्वाचा भाव कोट्यानी कोटी पैसे खर्च केले तरी नाही मिळणार. मोठमोठ्या गुरूंच्या चरणी गेला तरी नाही मिळणार. ह्यात इतकी मोठी मोठी नावं असतात. आपला साधा गुरु, त्याचे चरणकम आपण सहज धरू शकतो आपले म्हणून, आणि आपण त्याच्यात सहज विलीन होऊ शकतो. आपण त्याच्यात विलीन होण्यापेक्षा त्याला आपल्यात विलीन होण्याला अधिक आनंद होतो. जसं लहान बाळ आईला मिठी मारतं, त्या बाळाला आनंद होण्यापेक्षा जास्त आईला आनंद होतो आपल्या मातृत्वाचा. तसा देवाला आनंद होतो. तुमच्या भेटीचा तोही तेवढ्याच आनंदाने तुम्हाला स्वीकारतो. आणि तो तुमच्यापेक्षा वेगळा नाहीये, तो कुठेतरी दूर आभाळात नाही, तो आत्ता इथे तुमच्या समोर आहे, तुमच्या हृदयात नित्य प्रकट आहे. आणि तुम्हीच त्यांना शक्तीने पूर्ण परिपूर्ण आहात. तुम्ही सहज दिव्यत्वात आहात. मग आजपासून स्वतःला कमी लेखायचं सोडून द्यायचं. आज त्याचा दिवस आहे. गुरुप्रतिपदा आज देवानं देह ठेवला होता. आजपासून स्वतःला कमी लेखायचं नाही, स्वतःला लांछनं द्यायची नाही.
स्वतःला कमीपणा घ्यायचा नाही. दिव्यत्वात आहोत त्या दिव्यत्वातच राहायचं. मी तुझा आहे, तू माझा, ह्याच्या पलीकडेच दुसरी कुठलीही नाते, ह्यालाच वैराग्य म्हणतात. त्याच्याशी एकरूप होणं ह्याला वैराग्य म्हणतात. आणि हे वैराग्य अप्रतिम असतं. ह्याच्यात काही गुणदोष नाही, काही पूजा अर्चा नाही, काही अवडंबर नाही, काही नाही. फक्त त्याचे चरणकमल मी आठवावे आणि त्याने माझ्यासमोर प्रकट व्हावं. इतकी सोपी साधना आहे. शक्य होईल तेव्हा करायची. वेळ मिळाला, प्रवास करताय, गाडीत आहात, कुठेही आहात, वाटेत आहात, त्याला काही काळ वेळ शौच अशौच काही लागत नाही. सुंदर. काय लागतं? काही लागत नाही. फक्त त्याचे चरणकमल आणि मी माझं मस्तक त्याच्या चरणी अर्पावं आणि निवांत होऊन जावं आणि सगळ्या चिंता त्याला वाहून टाकाव्या की सहज चित्त शांत होतं आणि मी दिव्यत्वात येतो आणि माझं मी पण नष्ट होत. हळूहळू सरते मी पण माझे. आणि हा माझ्यातला मी आहे, ह्याला मला जिंकायचं आहे. माझं नाव गाव अस्तित्व नाही आहे. ही एक ज्योत आहे, ही एक भाव आहे. हा भाव फक्त शिल्लक आहे मी देहात असेपर्यंत, आणि तो मला सहाय्य करणार आहे जोपर्यंत मी या देहात आहे. ह्या देहाला उन्नत करायचंय, ह्या मनाला उन्नत करायचंय. सगळी संकट तुमची निवळून जाते ज्या क्षणी ही युक्ती तुम्ही शिकलात की देवा तू ये, तुझं कार्य. संकट आलं तेव्हा तू सांभाळ, त्या क्षणी ते सगळं निवारण आपोआप होईल. तुम्हाला कुठल्याही नवस, पूजा अर्चा, उपासना, तापासना काय करायला नको. इतका सुंदर देव आहे. भक्तीचं, प्रेमाचं अवडंबर करायला नको, त्या पूजा बांधायला नको, ती मंदिरं उभारायला नको, त्या पुण्यासाठी दान धर्म करायला नको. आम्ही काहीच मागत नाही आणि काहीच देत नाही आणि काही सांगत नाही. फक्त या दरबारात या सद्गुरूच्या आणि स्वतःला वैराग्याच्या शिखरावर ठेवून जा. कोट्यानी रुपये उधळले तरी ही अवस्था नाही देणार. तुम्ही परिपूर्ण आहात. आपण प्रत्येक परिपूर्ण आहे, फक्त त्याचा स्पर्शाची अभाव आहे आणि तो सहज प्राप्त होतो. तुम्हाला प्रत्येकाला देव व्हायचंय. स्वतःच्या हृदयाशी खुणगाठ बांधा. तुम्हाला देव व्हायचंय, तुम्हाला निर्मळ व्हायचंय, तुम्हाला सर्व शक्तींनी युक्त व्हायचं, सगळ्या आयुधांनी युक्त व्हायचंय. तुमच्या दोषांना, देवाकडे आयुध काय आहेत? तुमच्या दोषांवर कार्य. म्हणून तुमची मानसिक अवस्था उन्नत करा. तुमचे मानसिक दोष तुम्हीच काढू शकता. तुम्हाला माहिती आहे तेवढे तुमचे मानसिक दोष. चिंतन करा, माझे मानसिक दोष मलाच काढले पाहिजेत. माझी भीती, माझी काळजी, माझी चिंता, हे सगळे मानसिक दोष आहेत. ह्याचं आम्हाला कौतुक वाटतं. मला मुलाची काळजी वाटते, त्याचं काय होईल, त्याचं काय होईल, ह्या चिंता तुम्ही क्रिएट केलेल्या आहेत. नातू परीक्षेला बसलाय, आजीला बीपी हाय होतो. अशी काही गरज नाहीये त्याची, त्याचं तो बघेल. अशी अवस्था करू. इतकी कवड्यासारखी आयुष्य नका जगू. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काळजी केली म्हणजे तो अभ्यास करेल? ही चुकीच्या कल्पना आहे. तुम्ही तुमच्या हृदयावर प्रेशर घेता, तुमच्या ब्लड प्रेशरला त्रास देता, तुमच्या मसल्सना त्रास देता, तुमच्या हार्टबीट्सना त्रास देता, असे विचार करून, आणि मग तुम्हाला रोगाला बळी पडता, कारण तुम्हीच त्याला कारणीभूत आहात. या शरीरावर किती अन्याय करता तुम्ही स्वतःच्या मायेत अडकून. तुम्ही स्वतःला आधी सोडवा या मायेतून, म्हणजे सहज समाधीतनं संपूर्ण आरोग्यवान तर व्हालच, शिवाय सर्व शक्तिमान परिपूर्ण व्हाल. हे आता पुरतं नाही, हे नित्य. गाडीत बसा, प्रवासाला जाल तेव्हा गप्पा मारायला सुरुवात करू नका. आतल्या कोशात जा. आतल्या कोशात जाण्याचा एकच मार्ग, त्याचे सुंदर चरण कमल. शांत व्हा, मूक व्हा, अबोल व्हा. ह्या गोष्टींच्या प्रॅक्टिसेस करा. फार मोबाईलच्या वाटेला जाऊ नका, सतत काही काही ऐकत राहू नका. आतून ध्वनी प्रकटला पाहिजे, अवधूत. हे आतून स्फुरलं पाहिजे. आणि आता वेळ कमी, कारण तुमची वय किती झाली जरा बघा एकदा. आपली वय किती झालं?
आपण किती वेळ लावतोय देवापर्यंत पोहोचायला? आपण शुद्ध खात नाही, अजूनही आपल्या बाबतीत तक्रारी का जात आहेत? असं का होतंय? अजूनही आपल्याला भीती का, काळजी का? म्हणजे आपण समर्पित झालोच नाही. समर्पित होण्याचा थोडाफार आभास निर्माण झाला आपल्याला, आपल्या मनाला. कारण मनाचे दोष जाता जाता अखंड आयुष्य संपलं तरी मनाचे दोषच जात नाही. कारण त्याच्यावर आपण कार्य करत नाही, सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवत नाही. सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवली की निश्चिंत झाला, ती काही प्रश्नच राहत नाही. काय राहतो प्रश्न? तुम्हीच स्वतःला विलीन केलं, मग काय शिल्लक राहिलं? आणि हे विलीन करून जी समाधीचा आनंद आहे तो आत्ता ह्याच देहात मिळणार आहे, परत नाही मिळणार. परत गॅरंटीच नाहीये पुढच्या जन्माची, काहीच नाही. मृत्यूची गॅरंटी आहे. आत्ताच जागे व्हा, पुन्हा संधी नाही. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने जीवन जगायला लागाल तेव्हा सगळी कर्म तुमची अकर्म होतील. तुम्ही काम कराल पण कार्य होत राहील आणि तुम्ही त्याच्या मायेत राहणार नाही. लोक काम करतात पण त्याच्या मायेत अडकून राहतात. मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, मला हे करायचं. अशा मायेत सद्गुरूला स्मरून काम करा, बघा आपोआप ते अकर्म होईल. तुम्ही काम करत राहाल आणि त्याचं फळाची अपेक्षाच राहणार नाही. अशीच कृष्णाची भागवतात सांगणं आहे. तू कार्य कर ना, त्याच्या मायेत अडकू नकोस. आपण घर घेतो त्याची माया किती असते. घरात असं सौंदर्य, तसं हे पाहिजे, ते पाहिजे, असं करता करता ते घरच आपल्याला सोडवत नाही. आपलंच घर आपण डोळे भरून पाहत राहतो, आपली मुलं पाहत राहतो. असंच करत करत आपण आपलं बाह्य मन घेऊन स्वतःलाच अडकवून ठेवतो आणि म्हणतो अडकलो. मुक्त व्हा, गुरुचरणाची जादू घ्या, सहज दिव्यत्वात या. वेळ कमी आहे, वेळ कमीच असतो. स्वतःला शिकवा, स्वतःचे उत्तम शिक्षक व्हा. स्वतःच्या मानसिक दोषांवर संशोधन करा आणि त्या मानसिक दोषांना दूर करा. तुम्हीच करू शकता स्वतःचे मानसिक दोष. आळस आहे, कंटाळा आहे, खाण्याची सवय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या शरीराच्या त्यात तुम्ही जिंका. अमुक स्वतःला नियम लावून घ्या. का नियम दिले वेदाने नियम का दिले? की माणसाला या गोष्टींच्या सवयी लागल्या की तो हळूहळू चांगल्या गुणाला येईल. चुकीच्या गोष्टी पाहू नका, ऐकू नका असं वारंवार सांगितलं जातं. पण सहज त्या गोष्टी आपण करायला लागलोय, सहज चुका करतो आणि त्या विसरून जातो आणि मनावर परिणाम होत नाही. मग गुरुठाई येता येत नाही. आपल्याकडून चुका झाल्यात असं वाटायला लागलं. चुका झाल्या तरी या, त्या चुका आपल्याला वाटतात पण काही आपल्या चुका प्रारब्धाच्या असतात, त्याला काही करता येत नाही. देहाच्या मोहात अडकायचं नाही. फक्त गुरुचरण धरलं की वैराग्याची कळसाला पोचता तुम्ही सहज. त्यासाठी काही वेगळी तुम्हाला तपश्चर्या असं सांगितलेलं आहे भागवतात कृष्णाने की कलियुगात तुम्ही फक्त माझं स्मरण करा, नाम सुद्धा नका घेऊ. नाम घेतली तर गोष्ट निराळी आहे. नाम घ्यायला पण लाज वाटते, वेळ नसतो. अरे चालता बोलता नाम घ्या, आपापच्या मनात नाम सुरू करा, आपाप सुरू राहू दे. हळूहळू त्या नाममय होऊन जाल. कोणाला सांगायची गरज नाही तुम्ही नाम घेताय. गुप्तपणे त्या आतमध्ये मशीन चालू राहते. त्यासाठी मशीन घेऊन माळ घेऊन जप करायला बसायची गरज नाही. शक्य असल्यास करू शकता, पण नसल्यास आतल्या आत नाम घ्यायला कोणी अडवलंय? स्वतःला शुद्ध करायला कोण अडवणार आहे तुम्हाला? आणि ह्या शुद्धतेत तुमचं आरोग्य लपलेलं आहे. जेवढे स्वतःला रिलीफ कराल ना तेवढे रोगमुक्त व्हाल, तेवढ्या यातना कमी होतील. मानसिक ताण जेवढे कमी तेवढे शारीरिक रोग कमी. निवांत व्हा, शांत व्हा, निश्चिंत व्हा, शांत झोपा. गार झोप लागली पाहिजे. अवधूताच्या चरणी झोपावं. त्याला सांगायचं की तू इथे थांब, मला झोपायचंय. कुठेही झोपा. झोप नाही लागली म्हणजे तुम्ही चिंतेने स्वतःला व्यापलेला आहात. ह्या खुणा आहेत तुम्हाला दिलेल्या. झोप लागलीच पाहिजे. निवांत झाल्याशिवाय झोप लागत नाही. चिंता, विचार आक्रमण करतात आणि तुम्हाला खाली अरे तू काहीच करू शकत नाही, सगळं प्रारब्धाने घडतंय. अमुक मुलाला जन्म द्यायचा ठरवून आईबापांनी जन्म नाही दिला, त्याच्या भाग्याने तो जन्माला आला ते बाळ, आणि त्याच्या भाग्याने तो पुढे जाणार आहे.
सतत चिंता करू नका, निश्चिंत व्हा. चरणकमलाची जादू शिकून घ्या. पुन्हा ही संधी नाही. एकदा का ही जादू कळली ना समाधीची, तुम्ही भाव मला म्हणायचे सहज समाधी आहे त्या. सद्गुरूवर निखळ प्रेम हे गरजेचे आहे. पण जरी ते नसलं तरी तुमचा आवडता देव तरी बोलवा ना. सगळ्यांनाच काय सद्गुरूचे माहीत नसतं. सगळ्यांना सद्गुरूची काही किंमत माहिती नसते. सद्गुरूकडे हजारो लोक येतात. सगळ्यांना कुठे कळतं हे काय आहे ते, हे दिव्यत्व काय आहे ते, हे आपल्या जीवनात काय घडवणार आहे, नाही कळत. आणि तुम्ही दिव्य आहात. स्वतःच्या हृदयावर कोरून ठेवा. अतिशय स्वतःला क्षुद्र मानव समजू नका. दिव्य आहात. सद्गुरूचं लेकरू आहात. त्याची पण तेवढीच करुणा आहे तुमच्यावर, तेवढंच प्रेम आहे. आनंदी राहा. सगळी दुःख त्याच्या चरणी वाहून निवांत व्हा. बघा कसं सुंदर जीवन जगाल. एवढं असंच आहे तत्व. कोणाला काही विचारायचं विचारा. कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारा. हो हो. काय होतं, बाबांनी देह सोडला होता. तुम्ही सैरवैर झाला होता. तुम्हाला पुन्हा त्या मालिकेत गुंथायचं होतं. म्हणून ते समाधीची नावं दिली तुम्हाला, संन्यासाची नावं दिली होती, दीक्षेची नावं दिली होती. पण तुम्ही नाव विसरून गेलात. तेच नाव तुमचं दिव्यत्वाचं नाव आहे. देवाने तुम्हाला स्वीकारलंय म्हणजे तुम्ही निश्चिंत व्हायचंय, निवांत व्हायचंय. कोणाचे काही साधनेबद्दल प्रश्न असेल तर विचारा प्लीज. बोल अश्विनी. तिला माईक दे रे बाबू. हा हा बाबा, मागे प्रवचनात तुम्ही सांगितलं होतं की समाजाची लागण होते आपल्याला. हो हो. आता तुम्ही सांगितलं की तुमचा आज जप सुरू, म्हणजे आपण जेव्हा बाहेरच्या लोकात राहतो की ज्यांचा सत्संग किंवा संबंध नसतो, तेव्हा आपल्याला असा आपल्या आतमध्ये जप सुरू ठेवणं वगैरे कठीण जातं. तुला विसर पडतो. हो नक्की. कारण व्यवहार करताना जप नाही होणार. बरोबर आहे. पण मग कशी तो माणसाची भेट झाल्यानंतर पुन्हा सुरू करायचं. कारण काय असतं माहितीये का, एखादा माणूस रागाने तुला काही अपशब्द बोलला, त्या क्षणी तू प्रतिक्रिया रागानेच करणार हे तुझं तो, त्याकडे दुर्लक्ष. कारण मी काय म्हटलं, रागाची लागण पटकन होते. एखादा माणूस रागवून तुला कोणी ढकललं, तुला कोणी वाईट बोललं की तुला तेवढाच भयंकर सत्ता, त्याचा राग आपण का घ्यायचा आणि आपल्याला का डिस्टर्ब करायचं. सुनांना सांगतोय, सासवांना सांगतोय, दुर्लक्ष करा. बघूच नका सासूकडे, तोंडच बघू नका. ड्यू टू रिस्पेक्ट विथ सासू, तोंडच बघायचं ना. आपल्याला एकत्रच राहायचंय, चॉईस काय आहे. वेगळं राहायचंय तर हट्टाने वेगळं राहू शकतो, पण पुन्हा दोष सुनेकडेच येतो, ही वेगळी झाली म्हणून. त्याच्यामुळे बघूच नका. ती तिचे सटकली आहे म्हटलं की आपण बाजूला व्हायचं, किंवा आपली सटकली आहे म्हटलं की माफी मागून बाजूला व्हायचं. असं ऑफिसमध्ये पण. ऑफिसमध्ये तर आणखी विक्षिप्त लोक असतात ज्यांचा साधनेचा काहीही संबंध नसतो, पण दे विल हॅरेस यू, दे विल ट्रबल यू. निग्लेक्ट देम, जस्ट गो अवे फ्रॉम देअर. कारण ती माणसं त्रासच देणार. काही तुमच्या प्रारब्धात त्रास असतात, त्याला काही करता येत नाही. त्रासपेक्षा आपण बाबांपासून दूर जातो असं वाटतं तेव्हा. कारण आपल्या मनामध्ये दुसरे विचार आले, दुसरा भाव उत्पन्न झाला की हा भक्तिभाव किंवा हा प्रेम भाव सद्गुरूच्या चरणाचा तो हरवला जातो. कनेक्टेड मग कनेक्टेड वाटत नाही. किंवा तुम्ही 2-3 सेशन मिस केले की तुम्हाला पण असं वाटतं आपण कनेक्टेड नाही, थोडं कुठेतरी काहीतरी चुकलंय.
कारण तो भाव जोपर्यंत तुम्ही रेग्युलर साधना करता, रेग्युलर साधनेच्या ठिकाणी येत असता, तेव्हा आपोआप त्या मनावर तो सात्विक संस्कार होत असतो. एकदा का मग आणि काय असतं ते तुमचं तकलादू मन आहे ते तसंच टिकून राहत नाही. कारण इतर संसार करता करता तुम्हाला इतर ह्या गोष्टी त्यातला थोडासा वेळ अगदी कणभर वेळ तुम्हाला साधनेला द्यायचा असतो आणि मनभर वेळ तुम्हाला संसाराला द्यायचा असतो. तुमची नोकरी आहे, तुमची मुलं बाळ आहेत, तुमचा संसार आहे, तुमचं घर आहे, त्याच्यामुळे त्याच्यातच त्यात गुंतणं आवडतं. ऍक्च्युअली आपल्या नवऱ्याला ऑर्डर सोडून कामं करून घ्यायला आवडतं, प्रत्येकाला आवडतं त्याच्या, किंवा प्रत्येक पुरुषालाही आवडतं बायकोकडून कामं करून घ्या, त्याचा तो अहंकारही असतो. जेव्हा तुमचा अहंकार सुटायला लागेल ना, की या गोष्टी हट्ट स्वतः उठून पाणी घेतील नवरे, ऑर्डर नाही करणार, किंवा काय हव्या त्या गोष्टी मदत करतील बायकोला, किंवा मी तुला, तू स्वयंपाक केलास मी तुला भांडी उचलला तरी मदत करतो, एवढी तरी कर्टसी ते दाखवतील. माझं जेवण झालं हात धुवून बसला तिकडे जाऊ, असं नाही होऊ शकत. नवरा बायको दोघंच असतील त्याला. कुटुंबात असं करताना आई लगेच बघेला बायकोला मदत करतो असं नको. जोपर्यंत तुला ह्या माणसांना निग्लेक्ट करायचं युक्ती कळत नाही, कारण त्या काहींचे व्हायब्रेशन इतके भयंकर असतात की त्या क्षणी तुला डिस्टर्ब व्हायला होतं त्यांच्या व्हायब्रेशन. दूर व्हावं. थोडंफार काम आहे, व्यवहार आहे, करायला हवा, पण नंतर पुन्हा नामस्मरण करावं. पण हरवलं जातं, कारण तुझ्या अवतीभोवती जे वलय असतं ते लगेच तुटून जातं त्या दैवी शक्तीचं. मग पुन्हा तुला ती साधना करावी लागते. म्हणून म्हटलं तो क्षण संपला की बाजूला व्हावं, डोळे बंद करून काही सेकंद स्मरण करावं, पुन्हा त्या कोशात जावं, पुन्हा त्या कोशात जावं लागतं. तोपर्यंत त्या कोशात स्थिर होता येत नाही. अजून कोणाला काय म्हणायचं? आपण रोज बाबांशी बोलत असतो ना, तेव्हा त्यांना काही काही प्रश्न आपण विचारतो. कधी कधी त्याचं उत्तर आपल्याला समजतं, पण जेव्हा महिन्याभराने आम्ही इथे येतो तेव्हा तुमच्या प्रवचनातनं त्याची उत्तरं आपोआपच मिळतात की अरे आपण हे विचारलं होतं. तर तुम्ही आता जे सांगितलं ना की तू आणि मी एकच असतो, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर नाही, पण मग अशी उत्तरं कधी मिळायला लागतात आपल्याला? कारण आम्हाला ती माहिती काय आहे, आपण जेव्हा साधना करतो तेव्हा आपण आपल्या मनाशी बोलायला लागतो आणि आपलं मन उत्तर देत असतं, देव नसतं उत्तर देत. आपल्याला वाटतं देव उत्तर देत. हे जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा तुम्हाला कळेल की ही माझी उत्तरं मीच मला देत होतो, पण माझं सात्विक मन जागृत झाल्यानंतर माझं मला उत्तर देत होतं, मीच देत होतो. जेव्हा त्या सात्विक मनाच्याही पलीकडे जाता आलं की सहज ती उत्तर वेगळ्या प्रकारे असतात. मग ती धर्माला आणि वेदा अनुसरून होतात, ऑटोमॅटिकली होतात. वेदाने जो धर्म घालून दिलेला आहे त्या धर्माला अनुसरून ती आपोआप उत्तरं होतात. जोपर्यंत आपण बाबांची बोलते, तू आणि बाबा हा वेगळेपणा आहे, तोपर्यंत तुझं बोल नाही. जेव्हा तू आणि बाबा एकरूप झाले, कळलं का माहिती, तेव्हा तुझ्याकडे प्रश्नच उरले नाहीत ना. शरीराला झालेला त्रास तुला त्रासच होत नाही. कोणी पिडावर यातना द्याव्या, त्रास द्या, शरीराला झालेला त्रास तू गृहीतच धरत नाहीस. काही त्रासच नाही तुला. मग त्रासाचं आपोआप विलिनीकरण होतं आणि आहे ती परिस्थिती तू स्वीकारते मनाने. जी काही जीवनात परिस्थिती ती तशीच स्वीकारते. तुझा लॉस झाला, प्रॉफिट झाला, तुला सुखदुःख होतच नाही. आणि कोणाला काय विचारायचं विचारा. हा काय माहितीये का, तुझ्या हृदयात जे तुला त्या क्षणी जाणवतं ते तुझा स्वधर्म. पण तेच जर तू दुसऱ्याला कोणाला सांगितलं हे असं असं मला वाटतं आणि त्यांनी तुला सांगितलं हे असं करू नको, मग तुझा स्वधर्म चुकला. कारण तू दुसऱ्याचं ऐकलंस. आपण काय करतो, एखादी गोष्ट करावीशी वाटली की आपण ती पटकन करत नाही, आपण कोणाचं तरी ओपिनियन घेतो, तिकडे तुझा धर्म चुकतो. म्हणजे तू जर सात्विक माणसाचं ओपिनियन घेतलंस तर तो सात्विक तुला चांगलं ओपिनियन दे, तू बरोबर म्हण, ठीक आहे हे तू कर, तुला असं वाटतंय तू कर. पण जर का माणूस दाखवताना सात्विक असला पण बाहेरून सात्विक दाखवत असला तरी तो सात्विक विचाराचा असेल असं सांगता येत नाही. कारण मानसशास्त्र हे फार मोठे आणि ते आध्यात्मिक लोकांना बरोबरच कळतं. कारण अध्यात्म हा संपूर्ण मानसशास्त्रावरच अवलंबलेला आहे.
मनाचा संपूर्ण अभ्यास. सगळे संत संत कधी गप्पा मारत बसलेले पाहिलेत का? ते एकटे एकांतात राहायचे. ते कधी कोणाच्या वाटेला गेले? कारण त्यांनी मनाच्या पलीकडे कार्य केलं, मनाला जिंकलं आणि मनाचे संकल्प विकल्प त्यांनी सोडून दिले. त्याच्यात मनात संकल्पन पण येत नाही आणि विकल्प आहे. विकल्प म्हणजे हे असं नाही झालं तर काय होईल. जेव्हा तुमचा मुलगा फ्लाईटवर बसून अमेरिकेला जातो तेव्हा तुम्हाला भीती वाटते, अरे ह्याचं मध्येच काय झालं तर. ह्याला विकल्प म्हणतात आणि हा गुरुचरणी येत नाही. अरे बापरे, ह्याला काय मध्ये झालं तर. किंवा आता गाडी घेऊन निघालो, नीट जाऊ दे देवा, गाडी निघालो मी प्रवासाला. हा जो विकल्प आहे ह्याची काही गरजच नाही आहे. तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही नाव घ्या आणि चालू पडा. हा विकल्पाला आपण मनाने निर्माण केलेला विकल्प आहे. भीती, ह्याची भीती अशी आहे की मला काही होऊ नये. माझ्यातला मीपणाला मी जपतो, माझ्यातल्या मीपणाला मला इनसिक्युअर वाटतं. जेव्हा मी गुरुचरणी आहे तेव्हा मला काहीच होणार नाही. मी निघालो, मी कार्यरत झालो. मग हळूहळू पण ह्याचे खूप प्रॅक्टिस, ह्या मनाच्या अभ्यासाच्या खूप प्रॅक्टिस कराव्या लागतं, खूप वाचन करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतं, चिंतन करावं लागतं, खूप चिंतन करावं लागतं. म्हणजे नुकतं नामस्मरण घेतलं, एक वेळचा जप केला नाही, हा 24 तास. म्हणून समाधी किंवा ध्यान हा प्रकार हा 24 तासाचा आहे. हा काय तुम्ही तात्पुरतं ध्यान केलं उठला गेला असं नाही. मग तुम्हाला साधनेचा खरा अर्थ कळतो. म्हणजे तुम्हाला स्वर्गतुल्य किंवा मोक्षयुक्त जीवन कसं जगायचं, मुक्त राहायचं, मर्यादा पाळून, वेदाच्या आज्ञा पाळून मुक्त राहायचं. म्हणजे काहीही करायचं असाही त्याचा अर्थ होत नाही. हे तुम्ही सात्विक आहात म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि कोणाला काय विचारायचं, हे असले चाळे मी नाही करत. विपश्यना वगैरे काय करू नका, फक्त नाम घ्या. हे फक्त ड्यू टू रिस्पेक्ट विथ सगळ्यांचा आदर करून मी म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी लोक काही काळापुरते शो म्हणून करतात. कळलं का? तुम्ही 15 दिवस जा इकडे या, विपश्यना करा, मनाला, त्यासाठी नाहीये ही साधना. ही साधना आयुष्यभरासाठी. त्या मोठमोठे सेंटर चालतात, योगा सेंटर चालतात, इकडे या, राहा, कार्य करा. नाही, इकडे येऊन निवांत, इकडे काही करूच नका म्हणून तो आश्रम उभारलेला. तुम्ही या, इथे राहा, काही करू नका, जमेल तेव्हा पूजा करा, पूजेला पुजारी ठेवलेला आहे, तुम्ही फक्त शांत व्हायला या म्हणून तो आश्रम. तुम्हाला प्रत्येकाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही या इथे, आठवड्यातून एकदा कुटुंबाला घेऊन या, राहा. हे आपलंय, हे आपलंय, आपल्या बाबांचं आहे. इथे त्यांची दिव्य शक्ती कार्य करते, तुम्ही अनुभवत असालच. तर तुम्ही काय आयुष्य दवडता? ट्रिपला जाता, पिकनिकला जाता की नाही? आज काय शांती म्हणून पिकनिकला गेले, काय मिळत नाही. घाणेरडी लोक राहून गेलेली असतात, त्याच्यात एंट्री करायला पण घाण वाटते त्या घरांमध्ये, त्या रूम्समध्ये, इतके घाणेरडी लोक असतात. मग कशाला आपल्या बाबांच्या दरबारात या. इकडे गोंटा टाकून झोपलात तरी गार झोप लागते. त्यासाठी एसी लागत नाही. एसी लागत असेल तर गोष्ट निराळी. स्वतः शांत झालात की आतून हृदय शांत होतं, थंड होतं, मग शरीराला काही लागतच नाही. प्रत्येकाला सांगतो, येत जा इथे. हे आश्रम बाबांनी निर्माण केले तुमच्यासाठी, म्हणून कोणाला दिल्या नाहीत ते खोल्या. ह्या तुमच्या साधनेच्या उन्नतीसाठी. इकडे बाबांची पूजा करा, महादेवाच्या तिकडे ध्यानाला बसा, अवधूत तिथे बसलेला आहे त्याची सेवा करा, मिळेल तेव्हा करा. रिटायर माणसांनी तर थोडा थोडा आठवड्यातनं, महिन्यातनं, सॉरी आठवडा फार कमी आहे, महिन्यातनं एकदा या. स्वतःला निवांत करायला, सुंदर जगायला या तुम्ही. कारण आपण स्वतःला इतकं गुंतवून ठेवलंय. ज्यांनी कोणी रिटायरमेंट घेतले त्यांनी आनंदाने रिटायरमेंट घ्या. पुन्हा पुन्हा कुठेतरी काम मिळेल म्हणून धावू नका. कारण कितीही कमवलं ते कमीच पडणार आहे. किती पण कमवा ते कमीच पडणार आहे. आपल्या क्षमतेच्या बाहेर लोन घेऊ नका आणि जीवाला, हृदयावर प्रेशर आणू नका. लोनच एवढे असं फेडता माणूस अर्धमेला होतो. एवढंच लोन घ्या जेवढं तुमच्या क्षमतेचं आहे. तारुण्यात असेल तोपर्यंत लोन ठीक आहे, वृद्धापकाळी लोनच्या भानगडीत पडू नका. कोणाला काही विचारायचं आहे अजून? प्लीज, जेंट्स कडून. हा, बोल बाळ. आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम यू समथिंग. तुला कुठला देव आवडतो? डोळे बंद कर.
दिसतोय का बघ, तुला आवडते ती मूर्ती? मग झालं. तो तुझा हृदयाचा देव आहे. तुला गुरु प्राप्त होईल तेव्हा तुझ्या पूर्व कार्यासाठी तुझी दत्त संप्रदायाची परंपरा आहे ती तुला कार्यरत होईल आपोआप. दत्ताला आठवण बघ. प्रत्येकाची देवता वेगळी असते आणि विषय काढला म्हणून सांगतो. प्रत्येकाची देवता वेगळी असते आणि तुम्हाला माहित नाही, सद्गुरूला माहिती असते. आणि कोणाला काय विचारायचं? हे बघ बाळ, तुझं नाव काय? सौरभ. हे बघ, जेव्हा तू स्मरण करशील ना त्या क्षणी जे रूप तुझ्या डोळ्यासमोर येईल ना ते त्या तुझ्या इच्छेच्या शक्तीनं ते प्रकट झालेलं असतं. ती कल्पना नाहीये बरं का, ते सत्य रूप आहे. पण हे सांगणारं कोणी नाही. अरे तू सत्य रूपात सहज त्याचे दर्शन तुला घडतंय. निश्चिंत राहायचं. अवधूत. हॅलो. हे शब्दाचे दोन भाग आहेत, त्यात काही नाही. सद्गुरू, लीला आणि चिंतन, काय फरक नाही. सद्गुरू म्हटलं की सद्गुरू विलीन व्हायचं त्याच्या चरणी. बोल मैया. जेव्हा ती प्रतिमा नजरेसमोर येते, कुठची प्रतिमा कुठच्याही हे बघ मा, ती प्रतिमा नाही, ती शक्ती येते. शक्ती येते. हा ती शक्ती. स्वतः परमेश्वर येतो. तू कॉल करतेस तेव्हा स्वतः परमेश्वर प्रकट होतो. पण आपण त्याला अनभिहित नाही असं, आपल्याला माहिती नाही हा परमेश्वर आलाय. हा, पण तेव्हा त्या व्यक्तीला त्याचे कधी चरण, कधी ती प्रत्यक्ष प्रतिमा हो. पूर्ण, आणि कधी तर फक्त त्याची नजर, किंवा कधी तो त्या मंदिरात गेलेला असेल तर ते पूर्ण त्या मंदिर वातावरण. त्याचा पाठलाग करतं, म्हणजे ती वातावरण. मूर्ती त्या साधकाला सोडत नाही. हो. तर ते त्या काय त्यांच्यामध्ये काय काय असतं मैया, तुझ्यामध्ये एवढी शक्ती आहे की तू त्या मंदिरात गेलेलीस, त्या मंदिरात ज्या सेकंदाला तू स्मरण, त्या मंदिरात तुझा सूक्ष्म देहाने तू तिथे जातेस आणि तिकडच्या वातावरणाचा आनंद घेतेस आणि पुन्हा येतेस. पण ह्या सूक्ष्म गोष्टी माहीत नसतात आपल्याला. तू सहज सूक्ष्म देवाचा रूपाने कुठेही जाऊ शकतो, कुठल्याही रूपात ठिकाणी जाऊ, पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाहीत. आपल्याला कोणी ह्या गोष्टीचा उलगडा केलेला नाही, कारण आपण ह्या साधनेच्या विचारात कधी जात नाही. म्हणजे आपण नको ती गणित आणि समीकरणं सोडवण्यात आनंद मानतो, कोडी सोडवण्यात आनंद मानतो, पण स्वतःच्या मनाची कोडी आपण कधी सुटत नाही. म्हणजे जेव्हा सहज होतं तेव्हा ते सहज झालेलं गोष्ट सहज असते. नाही, ती शक्ती सहज. तुला माहितीये ना, द्रौपदीने एक सेकंद त्याला आठवलं आणि तो प्रकट झाला. हे सत्य आहे. तो प्रकट होतो, पण आपल्या अज्ञानामुळे आपल्याला कळत नाही तो प्रकट झालाय ते. आणि चरण आठवा म्हटलेलं तेव्हा चरण आठवतात, पण जेव्हा नजर समोर आली तर त्या नजरेला काय सांगायचं असतं की काय असतं ते? अगं, ती नजर म्हणजे तुझं स्वतःचं मूळ रूप आहे. तू त्याच्यात विलीन व्हायचं. तुला स्वतःचं अस्तित्व ठेवायचंच नाही. मी सांगतो ते सगळं तुमच्या डोक्यात जात आहे ना, डोक्यावरून नाही ना जात. सोपं आहे, अगदी सोपं आहे, पण तुम्ही दिव्या त्याची अनुभूती घ्यायची. कारण बाबा म्हणायचे की माझ्या नजरेत बघा म्हणून. हो. आणि त्यावेळेला नजरेत ना शक्ती दिली जाते मा. हा, त्यावेळेला तीच गोष्ट लक्षात राहिली गेली की नजरेकडे बघा. कारण आपल्या डोळ्यांमध्ये एवढी दिव्य शक्ती असते. म्हणून मी म्हटलं ना मगाशी, कोणाला तरी म्हटलं, पाया पडायची गरज नाही, फक्त डोळ्यात डोळे बघा, नमस्कार झाला. काही त्याचा अवडंबर औपचारिकपणा करायची गरज नाही, वाकायची गरज नाही. पण लोकांना वाकायला आवडतं, कारण गुरुचरणावर वाकावं. त्यामुळे बाबा समोर आले की बाबा समोर आले की तू शिल्लकच राहत नाही. म्हणजे पण नजर हे होते, म्हणजे चरण होत नाही. नाही, काय असतं, मी बाबांकडे जायचो तेव्हा मला माझं अस्तित्वच हरवून जायचं. मला कळायचंच नाही मी कुठे आहे. मला कळायचंच नाही मी कुठे आहे, कारण बाबांकडून जाऊन पुन्हा बाहेर वेळीपर्यंत मी माणूसच नसायचो. एक वेगळ्या अवस्थेतच कार्य व्हायचं शरीर, आणि मग बाहेर घरी जाताना कळायचं, अरे आपलं संपलं, आता घरी चाललोय आपण. नाही, मनच हरवून जायचं. सागर, तू बरोबर कर माईक हातात घे तुझ्या, नीट कर. माय, अगं त्या चरण कमलाची जादू एवढी आहे
असे कितीतरी संत असतील त्यांनी चरणकमलावर लिहिलं असेल. का लिहिलंय माहितीये का? त्यातली दिव्य शक्ती सहज आपल्याला खेचून घेते. मला माहित नाही तुम्ही गुरुचरणावर किती आनंद घेतलाय, पण मला भरपूर सौभाग्य मिळालं. त्याच्यावर प्रेम करा, तेच सत्य. मग या कल्पना नाही ग, तुला त्याची अनुभूती आली पाहिजे. बोल मा. मगाशी तुम्ही म्हणालात की डोळे बंद करा आणि तुमचं आराध्य दैवत डोळ्याचं हो हो हो. तर दरवेळी तुम्ही मला दिसता. अवधूत आहे. तुम्ही माझ्यासाठी तुम्ही देव आहात ना. हो मा. अशा वेळी मी तुला जे आवडेल ते रूप तू हृदयी धरावं. ते काय बरोबर हरकत आहे ना. काय हरकत नाही. अगं सद्गुरू हाच देव असतो. ह्या देहा थ्रू बाबा कार्य करतात, त्याच्यामुळे त्याची काही हरकत नाही. त्याला मी तुला काय म्हणावं, सद्गुरू जसा मार्गदर्शन करेल तसं चालावं. अवधू, अजून कोणाला काय विचारायचंय? बोल माई. तिच्यापर्यंत गोष्टाने नाही जा. सगळ्यांना ऐकू दे तिचा प्रश्न. हळूहळू धाव नकोस. तुमच्याकडे वेळ आहे ना? मी फार वेळ घेत नाहीये ना. कंबर दुखत असेल तर मागे टेकून बसा दादा तुम्ही प्लीज. हा, आय नो बसायची सवय नसते आपल्याला. यू जस्ट रिलॅक्स, सिट ॲट द बॅक. थोडाच वेळ घेतो. बोल मैया. कीर्ती तिचा माईक बघ. हा, बाबांकडे बघितलं की त्यांचे डोळे एवढे पॉवरफुल, म्हणजे लाख वॅटचा डोळा असायचा. मला तर त्याला बघवायचं नाही, मी विरघळून जायचे त्यांच्यासमोर. हो ना, देव होता तुझा. मग कसं बघायचं डोळ्यात? अगं प्रेमात पडलं ना की काही होत नाही, बघत राहायचं. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट, बाबांचे पाय पडतात तुम्ही हा प्रश्न विचारायचे बाबांना. बाबा आज पाय खूप गरम लागतायत, आज बाबा थंड का लागतात बरं पाय? अवधूत माय लिसन, काय माहितीये का, हे बाह्य रूप झालं, त्याचे पाय उष्ण आहेत, पण तुझ्या हृदयात त्या पायाचं स्मरण झालं पाहिजे. नाही, हे मला समजले, हे मी जाणते आणि मी तसं प्रॅक्टिसही करते. हो हो. पण हे असं का होतं, ते म्हणजे फिजिकली का असं व्हावं? अगं बाबांचं प्रकृती फार बिकट अवस्थेत होते, म्हणून त्यांनी माझ्याकडून योगासनं करून घेतली, प्राणायाम करून घेतले, की ती शक्ती तुला झेपता आली पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक ह्या देहाकडून, माझ्याकडून म्हणण्याच्या ह्या देहाकडून त्यांनी करून घेतलं माझ्याकडून, की तुला पुढे कार्य करायचंय, माझं कार्य तुला चालवायचंय, तर तुला डायबिटीस नको व्हायला, तुला बीपीचा त्रास व्हायला नको, तर तू ह्या गोष्टी हळूहळू करत राहा. म्हणजे पुढे तुला त्याचा त्रास, कारण जेव्हा तुम्ही समाज कार्य करता तेव्हा तुम्हाला बरीच शक्ती खर्च करावी लागते. आणि बाबांना पॅन्क्रियासचा त्रास होता, शारीरिक त्रास होता, त्यांचे ब्लड सर्क्युलेशन, पायात ब्लड सर्क्युलेशनच व्हायचं नाही, म्हणून ते थंड पडायचे काही वेळेला, शरीर चालायचंच नाही. त्यांच्या गरम तो हो. जपून ठेवला होता. हो. म्हणजे मला असं काळजी होते की आज दारकावर लागतंय ते देवमय झालेलं ना शरीर, ते देवमय झालेलं, संपूर्ण देव कार्य, त्याचं कार्यभार चालवायचा, ते स्वतः देहाची काही काळजी घ्यायची नाही, सगळं देवमय कार्य व्हायचं. म्हणून ते असं निरनिराळ्या भासायचं, कारण त्यांचं रूपच तसं दिव्य होतं, त्यांच्याकडे बघत राहणं हाच छंद असायचा. त्याचा चेहरा आठवला तरी फार फार छान होतं. मग दुसरी गोष्ट, एक म्हणजे मला जे समजलंय ते माझं, तू काही बरोबर आहे ते मला त्याला सांग, की गुरुवर पूर्ण समर्पण पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे, आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकल्प, भीती, सगळं. हे बघ, कोणावर प्रेम कसं होतं हे सांगता येत का? प्रेम होते, पण तसं गुरुवरही गुरु म्हणून नाही. हे बघ, ते दोन दिव्यत्वाचे एकरूप कधी होतात कळत नाही, ते फक्त प्रेम शक्तीने होऊ शकतं. ते कधी त्या अवस्थेत दिव्यत्वात शिष्य कधी गुरुरूप होते त्यालाही कळत नाही. मला असं म्हणजे असं विचारायचंय की समर्पण कमी पडतं म्हणून मनात शंका, आशंका, भीती, राग नाही, तुझं मनुष्य पण संपलं नाही अजून.
देहबुद्धी गेली. हो. तू म्हणून चरणकमलाची जादू आहे ना, ती देहबुद्धी सोडवते तुला. तुला वीणा हा नावच विसरायचंय. म्हणजे वीणाने जे काही करायचं ते तू विचारातच नाही घ्यायचं. तू तुझं कार्य करत राहायचं, पण ते वीणा करत नाही, देव करतो. ते बऱ्याच अंशी होत हे बघ तुझ्या अजून काय, हे बघ तुझ्या काही इच्छा आहेत का अजून शिल्लक? नाही. म्हणजे तुला अजून काही असं वाटतं का काही करावंसं, काही शिल्लक आहे बाकी असं? व्यावहारिक काही करावं असं वाटत. मग काय वाटतं तुला? फक्त समर्पण आहे. जोपर्यंत तू आणि देव वेगळं वाटतंय तोपर्यंत समर्पण व्हायला वेळ लागेल मा. तुला वाटतंय तू आणि बाबा वेगळे आहात तोपर्यंत तुला ते वेगळे पण जाण, ते वेगळे पण संपेपर्यंत तुला त्याच्या चरण कमलावर प्रेम करायचं. तुला असं वाटतं का तू आणि बाबा वेगळे आहेत असं वाटतं ना? बाबांच्या चरणी पडावं असं वाटतं ना? हो. म्हणजे ते द्वैत संपेपर्यंत तुला साधना करायची बरं माय. म्हणजे तुझं ते अजून द्वैत संपायला ते पण प्रारब्ध लागतं. द्वैत संपायला त्याची कृपा लागते. मी मागे म्हटलं ते कुलदेवतेची आणि तुझ्या आराध्य देवाची कृपा झाल्याशिवाय हे बदल होत नाही. सहज मन बदलून जातं. तुला कळणारच नाही तू कधी बदललीस ते. तुला माहिती आहे का ना, जसं एखादी मुलगी प्रेमात कधी पडते हे तिला कळतच नाही, तसंच हे सद्गुरूच आहे. सद्गुरूच्या प्रेमात कधी पडलोय कळलंच नाही, आणि कधी त्याच्याशी लागेबंधे आणि नातं निर्माण झालं हे कळतच नाही. आणि ती शक्ती सहज वाहून येते. सद्गुरूच्या ठिकाणी वैराग्य असणं त्याची शक्ती सहज वाहून येते आणि आपण दिव्यत्वाला जातो. सर्वसामान्य प्रेम क्षुद्रत्वाला जातं. सर्वसामान्य प्रेमात तुम्हाला वाईट वाटणार, रे मी हे काय केलं, असं सद्गुरूच्या प्रेमात नाही वाटत. अरे बापरे कुठल्या मायेत अडकली मी. कारण सद्गुरूच्या प्रेमात देहबुद्धी नष्ट झालेली आहे तुझी. तुझा देह पडलेला आहे खाली, तुझा फक्त प्राण त्याच्याशी एकरूप झालेला आहे. हा फरक आहे. कधी कधी वाटतं, कधी कधी काही क्षण नाही, ती अवस्था होते. वाटणं हा मनाचा भाव झाला. हा ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि आपल्याला मरण येत असलं की असं वाटतं की आता बंद झालं सगळं. तुला वाटत असेल तू क्षुद्र जीव आहेस तर मरावंस. हे काय? तुला वाटत असेल तू क्षुद्र जीव आहेस तर मरावंस. गुरुचरणी प्राण दे, गुरुचरणी प्राण सोड, मग बघ आपाप मरशील. तू खूप थकलीस ना की असं वाटतं बास झालं हो. शरीराने आणि मनाने, पण गुरुचरणी तसं होत नाही. कारण तू स्वतःच्या जीवावर जबाबदारीवर खूप गोष्टी करत असतेस, त्याच्यामुळे तुला असं वाटतं आता पुरे झालं, आता पुरे झालं, आता पुरे झालं. हे पुरे होणं म्हणजे अजूनही तू कुठेतरी गुंतली गेलेली आहेस, ते गुंतणं संपवून टाक. आलं लक्षात. अजून कोणाला काही? ते माहिती म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. ठीक, बोल. माईक ऑन. हा ऑन आहे, ऑन. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आणि इच्छेमध्ये म्हणा बाबा आहेत आणि ती बाबांची इच्छा आहे किंवा आपण ती कृती त्यांच्याच थ्रू करतोय असं आपल्याला ती कल्पना झाली. हे इमॅजिनेशन. जेव्हा तू तुझ्या गुरुशी एकरूप होशील पुन्हा आपोआप कृती गुरुमय होईल, आपोआप कृती सत्वमय होईल. तू बाबांना जोपर्यंत आठवतेस तोपर्यंत द्वैत फार जागृत आहे की बाबांना आठवावं आपल्या प्रत्येक कृतीत. तो जोपर्यंत तू त्या कृतीत, मी आता तुम्हाला सांगितलं समाधीची आयडिया, सहज समाधीत जाऊन कार्य करत राहा, काही बिघडत नाही. सहज मुक्त होता येतं. मुक्ती ही अगदी सोपी आहे असं कृष्णाने भागवतात म्हटलेलं आहे. मी जे सांगतो ते भागवत सांगतो. नाही बाबा आठवून असं नाही, पण आपण कुठलंही काम करताना हे बघ, जोपर्यंत तू पूर्ण शांत होत नाहीस तोपर्यंत साधना नाही होत. धडपड तडफड दळमळ अशी आहे ना,
मग ती शांत होऊ दे. म्हणून गुरुचरणाची जादू आहे. गुरुचरणावर पडून राहायची सवय करा, मग हळूहळू सगळ्या चित्तवृत्ती शांत होतील. जोपर्यंत चित्तवृत्ती शांत होत नाही तोपर्यंत पुढची समाधी कळणार नाही. सहज समाधी ह्या दरबारात तुम्हाला दिलेली आहे, घरी गेल्यावर ही नाही येणार. कारण घरच्या इतर वातावरणात तुमच्या मनाचं वातावरण, तुमच्या मनाचं वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात, मनाचे विकल्प असतात, ते तुम्हाला आक्रमण करतील. इकडे असेपर्यंत तुम्ही समाधीत राहाल. म्हणून म्हणतो इथे येऊन राहा तुम्ही. इकडे आलात की सहज मन निर्माण होत आहे. हो ना दादा, सहज मन निर्माण होत आहे ना, सहज काही करावं लागत नाही. म्हणजे तुम्ही तीर्थाला गेलात ना तरी तिकडे डिस्टर्ब व्हाल, भरपूर विक्षिप्त लोक असतात, वाटेल तशी वागणं. आपल्याला वाईट वाटत, कुठे तीर्थाला आलो आपण, कुठे फसलो येऊन. त्यापेक्षा इकडे या, हा तीर्थाहून तीर्थ आहे. तीर्थाला एवढी विचित्र लोक वागतात, म्हणजे कुठून आले हे, कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, कसेही वागतात, देवावर काही टाकतात, काही फेकतात, काही कसेही वागतात. म्हणजे अक्षरशः आपल्याला नको वाटतं ते तीर्थाला जाणं, इतकी वाईट परिस्थिती असते. मग तीर्थाला जाऊन माणूस अधिक डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे हा मोठा तीर्थ देवाने निर्माण, त्याचं अस्तित्व इथे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेव्हा इथे या. बोल म्हणजे एक मिनिट सगळ्यांना ऐकून. वेळ आहे ना तुमचा, फार वेळ घेत नाही ना मी. 2:30 वाजायला आले. एक 5 मिनिटात संपवूया. आणि शिवरात्रीला सगळ्यांनी यायचं प्लीज. बाबा, गेल्या महिन्यात आम्ही कुलदेवतेला गेलो होतो. हो. मी बोलले होते तुमच्या इथं. आणि तिथे गेल्यानंतर मला देव समोर दिसतात, पण मी स्मरण केलं त्यांचं, पण नंतर मला तुमचं सारखं स्मरण होतं. छान. म्हणजे तिकडे दिव्य शक्ती कार्य करते. हे बघ, बरोबर आहे. तुला आता मी सत्य सांगतो. अवधूताचे स्मरण करून माझ्याबद्दल मी कमी बोलतो, तरी पण आईचा प्रश्न म्हणून मी सांगतो. ज्या क्षणी देवाने माझ्यावर कृपा केली, जेव्हा मला सद्गुरूचा स्पर्श मिळाला, त्याच्यानंतर मी कुठल्याही देवाच्या पायास पडू शकलो नाही. मला फक्त बाबाच दिसायचे. आणि बाबा नाही दिसले तर मी पाया नाही पडायचो. मी बाबांना सांगायचो, देवा तू नाहीस तर मी पाया नाही. मी कुठल्याही मंदिरात गेलो, बाबा नाही दिसले की मी पाया नाही पडायचो. जेव्हा मला कळलं इथे बाबा आहेत, कारण बाबाच माझा देव होता, दुसरा देव मला कळलाच नाही. मग मी शोधायचो, मंदिरात जाऊन बाबा शोधायचो. मग जेव्हा वाटलं की त्या दिव्य शक्ती खूण द्यायची की तीच ती बाबा आहे, मग मी पाया पडायचो. अशी बरेचदा कधीतरी आदर करून म्हणतो मी मंदिरांचा, त्यात माझा अहंकार नाहीये देवा, की वाटलं की इकडे काही वेगळं वाटतंय नेहमी. कारण काही काही मंदिरं होती, नावं घेत नाही, की तिकडे टुरिस्ट लोक एवढे जायचे की ते देवच दिसायचा नाही. इतके टुरिस्ट लोकांनी, इतकी अर्ध्या चड्ड्या घालून असं तसं, त्या टुरिस्ट लोकांनी एवढ्या त्या मंदिराची वाट लावलेली की असं वाटतं की तिथे जाऊच नाही. ते वाटेल तसे बायका, वाटेल तसे पुरुष, वाटेल तसे व्यंग घालून येणारे. मग म्हटलं नको देवा, मला नाही मिळते, मग आपण बाहेर जाऊन बसावं. असं बरेचदा व्हायचं. पण म्हटलं बाबा तू असलास, तू आहेस तर मी. मग एखादं पडीक देऊळ असलं एकांत शांत जंगलात वगैरे, तर तिकडे मला बाबा भेटायचे. बाबा भेटायचे म्हणजे बाबांबरोबर व्यवहार करताना ज्या व्हायब्रेशन मला कळायच्या त्या मी, बाबा भेटायचं म्हणजे असा अर्थ नाही की बाबा प्रकट झाले आणि माझा हात धरला, असं नाही. बाबांबरोबर असताना ज्या व्हायब्रेशन मला प्राप्त व्हायच्या त्या व्हायब्रेशन तिथे मला मिळायच्या, मग मला आनंद व्हायचा. इथे बाबांचा स्पर्श आहे. माईक वर धर ना. तर मी शांत झाले आणि मग शेवटी मी देवाला म्हटलं, देवा बाबा तुम्हीच माझे देव आहे. सगळे देव बाबा, सद्गुरूच. एकदा का तुम्हाला सद्गुरूची भेट झाली की देव शिल्लकच राहत नाही. कुलदेवता, विरामदेवता, सगळे आराध्य, सगळे देव गुरुतच असतात. बाकी कुठला देव शिल्लक राहतच नाही ऍक्च्युअली. बोल बाबा, जेव्हा डॉक्टर म्हणा किंवा जो आपल्याला हँडल करत असतो, तो करताना कधी कधी जाणीव होते की हे गुरुतत्व आपल्यासाठी काम करतंय, असं बरेच मनाचा भास की नाही. ते काही डॉक्टर्स इतके सेवातुल्य असतात, सेवाभाव असतो त्यांचा, खरोखर तिकडे तुम्हाला देवाची अनुभूती येते. आणि अक्षरशः आपण त्याच्या पाया सुद्धा पडतो.
असं मलाही बरेच झालेले. काही काही डॉक्टर इतके सात्विक आणि सोज्वळ असतात, यू फील लाईक की देवाने तुला बरं करायला त्याला पाठवलेलं आहे. यू डेफिनेट यू फील दॅट, असं वाटतं. हरकत नाही. म्हणजे ते नक्की स्पर्श नक्की त्याला हात जोडावे, पाया पडून ते देणार नाही. अंधश्रद्धा नाही नाही नाही, हे सत्य आहे. कारण त्यांच्या फिलिंग्ज असतात. तुम्हाला बरं वाटावं हा त्याचा शुद्ध भाव असतो. प्रत्येक डॉक्टरचा असा भाव असतो की तू शक्य तितकी लवकर बरी व्हावी, आणि तो त्याचा सात्विक भाव त्याला देवापर्यंत पोहोचवतो. कदाचित ते जाणत असतील नसतील माहित नाही, पण आपण त्याला हात जोडून नक्की नमस्कार करावा. जर असं मला वाटलं की ते गुरुतत्व तिथे माझ्या हो, नक्की नक्कीच म्हणजे कार्य. माझा भाव तो होता. म्हणजे तोच भाव असतो, जो सद्गुरूच असतो, पण वेगवेगळ्या रूपात असतो तो. मग ते रूप सद्गुरूंनी धारण केलेलं असतं. चांगली गोष्ट आहे, असं प्रत्येकाला वाटावं. चांगली गोष्ट आहे. ओके, अवधूत. आरतीची तयारी झाली? हा. हो हो, ती दैवी कृपा असते तुझी. देवानेच तुला पाठवलं, तुझ्या सेवेसाठी पाठवलेल्या असतात, काही हरकत नाही. गुरुचरण पाहिले की मन शांत झालं की चित्त प्रामाणिक तळमळ आहे. आणि जेव्हा तू रडलीस त्याच्या पाय धरून की तडफड आहे. कळलं? धाय मोकळून रडायला लागलीस, देवा माझं असं करतो, म्हणजे तडफड आहे. प्रसाद दादा, तू आरतीला जावं, तू पण जा. हे आरतीचं ताट दे त्यांना. हा जा, हा आरती.